नमस्कार, मी प्रियांका नागने आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. मिनिस्ट्री ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. पूर्णपणे आपण बघून घेणार आहोत. वयोमर्यादा काय आहे, त्याच्यानंतर अर्जाची फी किती असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, फ्रेशर व अनुभवी उमेदवारासाठी हा अर्ज तुम्ही करू शकणार आहात. त्यानंतर तिथे वेतन किती आहे, फी किती आहे, जेंडर एलिजिबिलिटी म्हणतात तिथे मेल असू दे फिमेल असू दे दोघेही ते अप्लाय नक्कीच करू शकणार आहेत. सो पूर्ण डिटेल्स बघूया. व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पूर्णपणे समजून जाणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचून जाईल. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघून घेऊया. सो इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ आयुष यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. वयोमर्यादा इथे 18 ते 25 वर्ष आहे, त्यानंतर 30, 35 व 40 वर्षापर्यंत आहे. वेगवेगळे जॉब आहेत, वेगवेगळे पदं आहेत, त्यानुसार आहे. फॉर्म भरण्यास ऑलरेडी सुरू झालेले आहेत. 15 तारखेपासून 15 जानेवारीपासून फॉर्म भरण्यास झालेले आहेत. माझ्याकडे PDF आहे, आपण ते सविस्तरपणे बघून घेऊयात. सो इथे सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथी मिनिस्टर ऑफ आयुष गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे ॲडव्हर्टाईज आलेली आहे. 15/1/2024 विदिन 45 डेज ऑफ पब्लिशिंग ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट इन एम्प्लॉयमेंट न्यूजपेपर हे लास्ट डेट असणार आहे आणि हे डेट 15/1/2024 पासून तुम्ही फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. सो इथे वेगवेगळे पदं आहेत. तुम्हाला इथे वेगवेगळे सॅलरी पण भेटणार आहे. वेगवेगळ्या पदानुसार 18 ते 92,300 पर्यंत तुम्हाला सॅलरी भेटणार आहे 1 ते 7 नुसार लेवल. त्यानंतर वेगवेगळे लेवल आहेत, 1 ते 7 आहेत. रिसर्च ऑफिसर योगा अँड नॅचरोपॅथीमध्ये पे लेवल बघा 56,100 ते 1,77,500 पर्यंत भेटणार आहेत. इथे टोटल 10 जागा आहेत. रिसर्च ऑफर न्यूरोफिजिओलॉजी त्याच्यामध्ये 56,100 ते 1,77,500 सॅलरी असणार आहे. ते 2 जागा आहेत. त्यानंतर असे वेगवेगळे पद आहेत. रिसर्च ऑफिसर लाईफ सायन्सेस आहे, रिसर्च ऑफिसर क्लिनिकल सायकोलॉजी आहे, मेडिकल ऑफिसर ॲलोपॅथी आहे, स्टॅटिस्टिकल असिस्टंट आहे, असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर यांचं सॅलरी 35,400 ते 1,12,400 पर्यंत आहे. ते 2 पदं आहेत. ऑफिस सुप्रिटेंडंट आहे, अकाउंटंट आहे, ज्युनियर स्टेनोग्राफर आहे, मल्टीटास्किंग स्टाफ आहे. इथे 18 पासून सॅलरी आहे 56,900 पर्यंत आहे. एकूण 32 जागांसाठी आहे. केंद्र सरकार जॉब असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे, इथे ऑल कॅन्डिडेट्स हू आर कॉल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन विल रिक्वायर टू प्रोड्यूस द रिलेव्हंट सर्टिफिकेट. सगळे सर्टिफिकेट लागणार आहे. सो इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे बघा. रिसर्च ऑफिसर आहे, त्यांना BNYS and PhD इन योगा पाहिजे आहे. पे लेवल 10 आहे. अप्पर एज लिमिट 40 आहे. रिसर्च ऑफिसर न्यूरोफिजिओलॉजी MBBS MD PhD इन फिजिओलॉजी फ्रॉम ए रिकग्नाइज युनिव्हर्सिटी सांगितलेली आहे. पब्लिश्ड वर्क इन योगा अँड न्यूरोफिजिओलॉजी सांगितले. 40 वर्षाचे ते एज लिमिट असणार आहे. असे वेगवेगळे पद आहेत. रिसर्च ऑफिसर लाईफ सायन्स आहे, त्यांच्यासाठी MBBS पाहिजे आहे किंवा MD and PhD पाहिजे आहे. क्लिनिकल फिजिओलॉजीमध्ये MBBS पाहिजे आहे, MSc MPhil PhD झालेलं पाहिजे आहे. 40 वर्ष एज आहे. मेडिकल ऑफिसर एक रिकग्नाइज क्वालिफिकेशन इन्क्लुडिंग इन द फर्स्ट और सेकंड शेड्यूल असं सांगितलेलं आहे. मिनिमम 3 years एक्सपिरियन्स पाहिजे आहे आणि 40 वर्ष एज लिमिट सांगितलेलं आहे. स्टॅटिस्टिकल असिस्टंट यांना मास्टर्स डिग्री कंप्लीट झालेली पाहिजे आहे इन स्टॅटिस्टिक और मास्टर्स डिग्री इन एनी अदर सब्जेक्ट सच ॲज मॅथ्स. तुमचं मॅथ्स चांगलं पाहिजे आहे, इकॉनॉमिक्स कॉमर्स पाहिजे आहे. लेवल 7 भेटणार आहे आणि 30 yearsपर्यंत एज लिमिट असणार आहे. असिस्टंट सेक्शन ऑफिसर लेवल 6 30 years एज लिमिट आहे. डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी सांगितलेलं आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर आहे, त्यांचंही मास्टर्स डिग्री फ्रॉम ए रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन हिंदी विथ इंग्लिश कंपल्सरी सांगितलेलं आहे आणि 35 वर्षाचे एज लिमिट असणार आहे. ऑफिस सुप्रिटेंडंट 35 वर्षाचे एज लिमिट असणार आहे. तुमची डिग्री पाहिजे आहे, नॉलेज पाहिजे आहे, गव्हर्नमेंट रूल्सचं पूर्ण माहिती पाहिजे आहे. ज्यांचं अकाउंटंट आहे, अकाउंटंट या पदासाठी ज्यांचं BCom झालेलं आहे और अबोव फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी त्यांना ॲटलिस्ट 5 yearsचे एक्सपिरियन्स पाहिजे आहे आणि लेवल 6 भेटणार आहे आणि 35 years एज लिमिट असणार आहे. किंवा पास इन SAS एक्झाम ऑफ CAG ऑफ इंडिया सांगितलेलं आहे. ज्युनियर स्टेनोग्राफर आहे, त्यांचं 80 वर्ड पर मिनिट स्पीड पाहिजे आहे. 30 years एज लिमिट. मल्टीटास्किंग स्टाफ पास इन मिडल स्कूल एक्झामिनेशन, ॲबिलिटी टू रीड अँड राईट सिम्पल इंग्लिश, हिंदी और एनी अदर रिजनल लँग्वेज सांगितलेलं आहे. 25 वर्ष एज लिमिट सांगितलेलं आहे. जनरल इन्स्ट्रक्शन्स आहे, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर इथं फीस दिलेलं आहे, 90 एक्झाम टाईप दिलेला आहे, ड्युरेशन दिलेलं आहे, 90 minutes रिटर्न एक्झाम असणार आहे. फी आणि टेस्ट सांगितलेलं आहे. इथे फी खुला प्रवर्गासाठी 1,500 आहे आणि राखीव प्रवर्गासाठी 750 असणार आहे आणि स्किल टेस्ट इथे सांगितलेलं आहे 1000 प्लस इथे 750 एक्झाम फी 250 फॉर टेस्ट सेशन असं सांगितलेलं आहे. 6 to 12 आणि 1 to 5 हे वेगवेगळे फीज असणार आहे. तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे भरायचं आहे फॉर्म तुम्हाला
लास्ट डेट सांगितलेला आहे 45 दिवस, म्हणजे 15 जानेवारी ते 45 दिवस पुढे, म्हणजे 28 फेब्रुवारी 2024. नोकरीचे ठिकाण ऑल ओव्हर इंडिया आहे, परमनंट नोकरी आहे, सॅलरी पण खूप चांगली आहे. तुम्हाला जर जॉबची गरज असेल तर नक्कीच अप्लाय करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्कीच पोहोचवा आणि काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.